झी 24 तास एक पाऊल पुढे। ड्रग्ज माफियांचं नेटवर्क कशा पद्धतीने जगभर पसरलंय हे ब्रेक पूर्वी तुम्ही पाहिलं, पण ते तस्कर आहेत तरी कोण असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। त्याचं उत्तर दडलंय पाकिस्तानात, कारण पाकिस्तानातच दडलाय भारताचा मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर, पाकिस्तानचा ड्रग माफिया सरदार बट आणि मेक्सिको, अमेरिका, युरोप सारख्या संपूर्ण जगभर ड्रग्जचं नेटवर्क चालवणारा जगातला सर्वात मोठा माफिया इस्माइल जांबेडिया गासिया। ही तीन अशी नावं आहेत की त्यांच्या हातात जगातला संपूर्ण अंमली पदार्थाचा धंदा आहे। या धंद्यातून त्यांची अब्जावधी रुपयांची कमाई होते। या त्रिकुटातील डॉन दाऊद इब्राहिम कासकरनं पाकिस्तानात आश्रय घेतलाय। तो भूमिगत राहून पाकिस्तानातूनच अंमली पदार्थाच्या धंद्याचं नेटवर्क चालवतो। सळसळत्या तरुण रक्तात नशेचं विष पेरण्याचं काम या ड्रग्ज माफियांकडून करण्यात येतं। अंमली पदार्थांमुळे देशाची तरुण पिढी नशेच्या खाईत ढकलली जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। दाऊद प्रमाणेच पाकिस्तानातील सरदार बट हा नशेचा मोठा सौदागर मानला जातो। जगातील अंमली पदार्थाच्या तस्करीत त्याचा मोठा वाटा आहे। सरदार बट पाकिस्तानातून आपलं नेटवर्क चालवतो। या ड्रग्ज माफियाविषयी जगाला फारशी कल्पना नाही। दाऊद इब्राहिम एवढा त्याचा मोठा धंदा नसला तरी भारतासह आफ्रिका, केनिया, कंबोडिया यासारख्या देशांमध्ये सरदारच्या तस्करीचं नेटवर्क कार्यरत आहे। आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदे हे कमकुवत असल्यामुळे सरदार बटचा धंदा चांगलाच फोफावला असल्याचं गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे। सरदारप्रमाणे पश्चिमेकडील देशांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला इस्माइल जांबेडिया गासिया अशाच एका देशात लपून बसला असून तिथूनच तो अंमली पदार्थाच्या तस्करीचं नेटवर्क चालवतोय। इस्माइल हा जगात सर्वात मोठा ड्रग माफिया असल्याचं बोललं जातंय। इस्माइल मेक्सिकोच्या आश्रयाला असून त्यानं या धंद्याच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केली आहे। दाऊद, सरदार बट आणि इस्माइल या तिघांनी जगभरात आपलं नेटवर्क तयार केलं असून त्यांच्या माध्यमातून त्यांना कोट्यावधीची कमाई होते। भारतातील सुरक्षा यंत्रणा ड्रगची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करत असतात। ठिकठिकाणी छापे मारून अंमली पदार्थ जप्त केले जातात। मात्र वारंवार कारवाई करूनही ड्रग्ज माफियांचं नेटवर्क उद्ध्वस्त झालेलं नाही। देशभर चोरी छुपे ड्रग्जची विक्री केली जाते। अशातच औषधांचा नशेसाठी वापर सुरू झाल्यामुळे सगळ्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी अशा प्रकारच्या औषधांच्या तस्करीवर लक्ष केंद्रित केलंय। विशेषतः मुंबईत ड्रग्ज माफियांनी हब तयार केला असून मुंबई मार्गे परदेशात ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येतो। त्यामुळे आगामी काळात कस्टम, DRI आणि अंमली पदार्थ विरोधी विभागाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।